नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सचिन यस माने। आज आपण या ठिकाणी एक नवीन घटक शिकणार आहोत। तो घटक म्हणजे कोणता तर भागाकाराचा। डिव्हिजन। डिव्हिजन म्हणजे काय? थोडक्यात भागाकार। आता आपण हा भागाकार शिकणार आहोत कसं तर आपण भागाकार न करता भाग कसं द्यायचं म्हणजे थोडक्यात आपण भागाकाराचे तर उदाहरण घेणारच आहोत, पण तो भागाकार सोडवत असताना आपण भाग न देता किंवा भागाकार न करता त्या संख्येला भाग कसा द्यायचा हे घटक आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत। हा घटक शिकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि लाईक आणि शेअर करा। आता बघा, आपण सुरुवातीला 5, 25 आणि 125 या तीन संख्याचा भागाकार घेणार आहोत। म्हणजेच काय, आपण एखादी संख्या घ्यायचं, पहिल्यांदा त्याला 5 न भाग द्यायचा, परत 25 न भाग द्यायचा आणि नंतर 125 न भाग द्यायचा। पण तो भाग कसा द्यायचा तर भागाकार न करता। आता आपली एक जुनी पद्धत, शालेय पद्धत काय आहे तर आपण भागाकार कसं करतो, समजा एखादी संख्या असेल 348 भागिले 5, तर आपण काय करतो, सुरुवातीला 5 हा काय आहे भाजक आहे आणि 348 हे काय आहे भाज्य आहे। आता इथं 3 ही संख्या 5 पेक्षा लहान असल्यामुळे आपण काय करतो, शून्याचा भाग देतो, नंतर इथं 0 लिहितो, परत 3 आहे असं, वरून आले 4। म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय की आपण अशा पद्धतीने भागाकार करतो। पण आपण या ठिकाणी भागाकार असा करायचा आहे की आपण तिथं भागाकार करण्याची काही गरज बसणार नाही। हे एक गणिताची एक ट्रिक आहे। गणितामध्ये खूप सारे ट्रिक असतात आणि अशाच प्रकारचे ट्रिक्स मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका केलं नसेल तर। आता बघा, सुरुवातीला आपण 5 या संख्येचं बघूया आपण। मी एक उदाहरण घेतो, 3 अंकी संख्या, समजा 248 भागिले 5, 248 भागिले 5। आता आपण काय करायचं, इथं भागाकार करायचा नाही, भागाकार न करता आपल्याला भाग द्यायचा आहे। ही एक प्रकारची ट्रिक्स आहे। तर आपण बघा, आता 5 ही संख्या घेतल्यामुळं आपण काय करायचं, 248 ला 2 ने गुणायचं आहे। आता गुणाकार तर सर्वांना येतो, भागाकारही येतो, पण आपण ह्या ठिकाणी एक ट्रिक शिकणार आहोत की भागाकार न करता, जुनी पद्धत न करता, जुन्या पद्धतीने भागाकार न सोडवता आपण ह्या पद्धतीने भागाकार सोडवणार आहोत। तर 248 भागिले 5, सुरुवातीला काय करायचं, ह्या 2 न ह्या 248 ला गुणायचं आहे। 2 16, हातचे आले 1, 2 चौक 8, 8 आणि 1 9 आणि 2 दोन्ही 4, 496। पण इथे आपलं उत्तर पूर्णपणे अजून बरोबर नाही। तर इथं आपल्याला एक ट्रिक करायची आहे। आता काय ट्रिक करायची बघा, 248 च्या खाली म्हणजे 5 ने आपण भागणार आहोत। आता ही 5 ही संख्या किती अंकी आहे, एक अंकी। मग एक अंकी संख्या असल्यामुळं ते आपल्या 496 मध्ये काय करायचं, तिकडून एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे पॉइंटचं चिन्ह द्यायचं आहे। म्हणजे आपलं हे उत्तर आता इथं कंप्लीट झालेलं आहे। 248 भागिले 5 ह्याचं उत्तर आहे 49.6। ही एक ट्रिक आहे। 5 न ज्यावेळेस आपण भाग देणार आहोत त्यावेळेस प्रत्येक वेळी 2 न गुणाकार करायचा, मग ती कितीही मोठी संख्या असू द्या। आता दुसरी एक संख्या बघूया आपण, बघा 9842 भागिले 5। आता तुम्हाला मी तर काय सांगितलंय, किती मोठी जर संख्या असली तर पहिल्यांदा काय करायचं, 9842 ला 2 ने गुणून घ्यायचं, गुणाकार करायचा यांचा, मग 2 दोन्ही 4, 2 चौक 8, 2 आठी 16, हातच्या आला 1, 2 नवे
18 18 1 19 19,684 हे उत्तर आपलं अजून कंप्लीट नाही. मग तुम्हाला मी काय सांगितलंय की 5 ही एक अंकी संख्या आहे, त्यामुळे तिकडून एक अंक सोडायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. उजवीकडून एक अंक सोडायचा आहे, मग 4 सोडलं, मग 8 आणि 4च्या मध्ये काय आलं, दशांश चिन्ह आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 9,842 भागिले 5चं उत्तर आलेलं आहे 1968.4. कॅल्क्युलेटर घ्या, कॅल्क्युलेटर तुम्ही करून बघा आपलं हे उत्तर बरोबर आहे का नाही. आता ह्यापेक्षा एक मोठं उदाहरण घेऊया. बघा, 87,428 भागिले 5. आता 5 आले म्हणल्यानंतर आपण काय करायचं, 2 ने गुणायचं. ही ट्रिक फक्त लक्षात ठेवायचं, कारण अशा ट्रिकचा वापर आपण आपल्या स्पर्धा परीक्षा असतील, 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील, त्यामध्ये ही आपली ट्रिक खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवायचं. 87,428 भागिले 5 आल्यानं म्हणल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा 2 ने गुणायचं. गुणले 2. आता काय करायचं, ह्यांचा गुणाकार करायचं. 87,428 गुणले 2. बे 8 पहिल्यांदा 2 ने 8 ला गुणायचं. बे 8 16, हातच्या आला 1, परत 2 ने 2 ला गुणायचं. बे 2 4, 4 आणि 1 5, परत या 2 ने या 4 ला गुणायचं. बे 4 8, परत ह्या 2 ने ह्या 7 ला गुणायचं. बे 7 14, परत हातच्या आला 1, आणि परत ह्या 2 ने राहिलेल्या शेवटच्या अंकाला म्हणजे 8 ला गुणून घ्यायचं आहे. बे 8 किती, 16, 16 आणि आपला हातच्या 1 17, किती 17. आता दशांश चिन्ह कुठे द्यायचं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. तर आपलं उत्तर आहे 1,74,856. ह्यामध्ये दशांश चिन्ह हे 5 आणि 6च्या मध्ये, म्हणजे आपण एक अंक सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे पॉइंटचं चिन्ह दिलेलं आहे. 17,485.6 हे ह्याचं उत्तर झालं. समजलं 5चं. 5 ही संख्या म्हणजे 5 ही संख्या जर भाजक असेल तर आपणाला 2 ने गुणायचा, हे ट्रिक लक्षात ठेवायचं. मग तुम्ही म्हणत असं 2 नेच का गुणायचं, तर ही गणिताची ट्रिक आहे, एक जादू आहे गणिताची, त्यामुळे ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायचं. आता आपण काय करू, 25 ने भागून बघूया. आता 25 ने भाग द्यायचं, ते बी कसं, भागाकार न करता भाग द्यायचा आहे. समजलं? समज असेल तर कमेंट मध्ये एस हे टाईप करा आणि सेंड करा. आता बघा, 25 न करताना पहिल्यांदा आपण साधं सोपं उदाहरण घेऊया. 342 भागिले 25. 342 भागिले 25. आता बघा, मागाशी 5 ही संख्या होती, त्या 5 या संख्येमध्ये आपण ट्रिक काय वापरली की 2 ने गुणायचं. आता इथं संख्या कोणती आहे, 25 आहे. मग 25 ने जर आपणाला या 342 ला भाग द्यायचा असेल किंवा ह्यांचा भागाकार करायचा असेल तर 2 ची दुप्पट करायचं. म्हणजे 5 चे जसे 25 झाले तसं 2 चे 4 करायचे. म्हणजे थोडक्यात काय, या 342 ला 4 ने गुणायचं आहे. गुणुले 4. आता काय करायचं, यांचा गुणाकार करायचं. या 4 ने ह्या 2 ला गुणा, 4 दोन्ही 8, परत या 4 ने ह्या 4 ला गुणा, 4 चौक 16, हातच्या आला 1, परत या 4 ने 3 ला गुणायचं आहे. 4 त्रिकोण 12, 12 आणि 1 13. आता ह्या ठिकाणी आपलं उत्तर कंप्लीट झालं का, नाही कंप्लीट झालं. आता मगाशी आपण काय करत होतो, इथं 5 ही संख्या असल्यामुळं 5 ही संख्या एकच होती, एक अंकी संख्या होती, म्हणून आपण काय करतो, उजवीकडून एकच अंक सोडून काय करतो, आपण दशांश चिन्ह देतो, पॉइंटचं चिन्ह देतो. आता ह्या ठिकाणी इथं 25 संख्या आहे. 25 ही किती अंकी संख्या आहे, तर 2 अंकी संख्या आहे. म्हणून काय करायचं, उजवीकडून डावीकडे 2 अंक सोडायचं, 8 सोडायचं, 6 सोडायचं आणि इथं पॉइंट चिन्ह द्यायचं. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 13.68. समजलं? खूप सोपं आहे.
5 न म्हणल्यानंतर फक्त 2 ने गुणायचं, 25 म्हणल्यानंतर आता 4 ने गुणायचं, हे लक्षात ठेवा. आता यापेक्षा जरा 4 अंकी संख्येचं भागाकार बघूया. उदाहरण बघा असं आहे 8423 भागिले 25. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 4 ने गुणायचं. 8423 भागिले 25 गुणवले काय करायचं इथं वरच्या म्हणजे जे अंश आहे हा छेद आहे, अंशाला फक्त गुणायचा आहे, हे लक्षात ठेवा. मग या 4 ने या 3 ला गुणा, 4 त्रिकोण 12, 5 आला 1, 4 दुने 8, 8 आणि 1 9. परत या 4 ने 4 ला गुणायचं, 4 चौक 16, परत 5 आला 1, परत या 4 ने 8 ला गुणायचं आहे, 4 8 32, 32 आणि 1 33. आता आपलं दशांश चिन्ह कुठं जाणार रे? 6 आणि 9च्या मध्ये, म्हणजे तिकडून 2 अंक सोडायचं, 2 आणि 9 सोडलं की तर दशांश चिन्ह म्हणजे पॉइंटचं चिन्ह द्यायचं. समजलं? खूप सोपं आहे. समजलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक फटाफट करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाकायचं आहे. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक्स मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ते जेणेकरून तुम्ही त्या ट्रिक्स शिकून तुम्ही वेळेची बचत करू शकता. आता पुढचं उदाहरण बघा 98328 भागिले 25 भागिले 25. आता मी काय सांगितलं तुम्हाला, त्या अंशाला 4 ने गुणायचं आहे, 4 8 32, 2 हा 4 ला 3, परत 4 ने ह्या 2 ला गुणायचं, 4 दुनी 8, 8 आणि 3 11, परत हा 4 ला 1, 4 त्रिकोण 12, 12 ने 1 13, परत हा 4 ला 1, 4 8 32, 32 आणि 1 33, परत हा 4 ला 3, 4 9 36, 36 आणि 3 39. आता इथं आपलं उत्तर कंप्लीट आहे का? नाही अजून. आता पॉइंटचं चिन्ह म्हणजे दशांश चिन्ह कुठं येणार? कुठे येणार तर 3 आणि 1च्या मध्ये, म्हणजे काय करायचं, 25 हे 2 अंकी संख्या आहे, मग 2 अंक सोडून काय करायचं आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे 3933.12 हे आपलं उत्तर आलं. समजलं 25 या संख्येचं. आता आपण बघूया 125चं. खूप सोपं आहे. गणितामध्ये ट्रिक अशा प्रकारचे असतात की आपल्याला खूप सोपं वाटतं, सराव केल्यानंतर खूप कमी वेळेमध्ये कमीत कमी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण काय करू शकतो, उदाहरण सोडवू शकतो. आता बघा, आता 125चं बघायचं आपल्याला 725 भागिले 125. आता ह्यामध्ये काय ट्रिक वापरायची? आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं होतं, 5 ने जर भाग द्यायचा असेल तर 2 ने गुणायचा आहे अंशाला, 25 ने भाग द्यायचा असेल तर अंशाला 4 ने गुणायचा आहे, आणि आता 125 ने भाग द्यायचा असेल तर आपणाला 2 ची दुप्पट 4 केली, 4 ची दुप्पट 8, म्हणजे थोडक्यात आपल्याला अंशाला 8 ने गुणावे लागणार आहे. बरोबर. 8 पंचे 40, 4 8 दुनी 16, 16 आणि 4 20, परत हा 4 2, 8 7 56, 56 आणि 2 किती झालं 58, 5800. आता इथं 5800 आले म्हणल्यानंतर इथं काय आपलं उत्तर बरोबर आहे का? भागाकार बरोबर आहे का? 100% बरोबर नाही. मग आता इथं काय करायचं, आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. आता मागाशी 5 ही संख्या 1 अंकी होती म्हणून 1 संख्या सोडून दशांश चिन्ह दिलं. 25 ही संख्या 2 अंकी होती म्हणून 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलं.
आता 125 ही संख्या 3 अंकी आहे, म्हणून काय करायचं, 3 अंक सोडायचं आणि दशांश चिन्ह म्हणजेच पॉइंटचं चिन्ह द्यायचं आहे. मग 1 2 3 सोडलं इथं 5.800, म्हणजे थोडक्यात किती 5.8. हे पुढचे दोन जरी नाही लिहिले, सॉरी पुढचे 2 शून्य जर नाही लिहिले तरी चालतंय. 5.8 हे आपलं उत्तर आहे. समजलं? आता पुढलं उदाहरण बघूया जरा. काय उदाहरण आहे, 9437 9437 भागिले 125. मग आता मी काय सांगितले, 5 असेल तर 2, 25 असेल तर 4 आणि 125 असेल तर 8. 8 ने ह्याला गुणायचं आहे. 8 साती 56, हातच्या आले 5, 8 त्रिक 24, 24 आणि 5 किती झाले 29, हातच्या आले 2, 8 साती 56, 6 हातच्या आले 5, 8 त्रिक 24, 24 आणि 5 29, परत हातच्या आले 2, परत 8 चौक 32, 32 आणि 2 34, परत हातच्या आले 3, 8 9 72, 72 आणि 3 75. 75,496 हे उत्तर नाही आहे. काय करायचं आपल्याला, दशांश चिन्ह द्यायचं 3 अंक सोडून, कारण 125 ही संख्या 3 अंकी आहे, म्हणून 3 अंक सोडायचं, दशांश चिन्ह द्यायचं 75.496. ठीक आहे, अजून एक उदाहरण बघूया. ₹23,435 भागिले 125. 23,435 भागिले 125 काय करायचंय, कोणत्या संख्येने गुणायचं आहे, 8 ने. 8 पंचे 40, हातच्या आले 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28, हातच्या आले 2, 8 चौक 32, 32 आणि 2 34, हातच्या आले 3, 8 त्रिक 24, 24 आणि 3 27, हातच्या आले 2, 8 दोन्ही 16, 16 आणि 2 18. आता हे आपलं उत्तर कंप्लीट आहे का, नाही, कारण पॉइंटचं चिन्ह आपण दिलेलं नाही, म्हणून 3 अंक सोडायचं आणि पॉइंटचं चिन्ह द्यायचं आहे. समजलं? आज आपण कोणतं टॉपिक शिकलो आहोत, तर भागाकार न करता. आता इथं आपण या ठिकाणी भागाकार केलाय का, नाही, फक्त गुणाकाराची क्रिया, फक्त गुणाकाराचीच क्रिया केलेली आहे. ते बी कोणत्या संख्येचा गुणाकार केला, मी कोणकोणत्या संख्येने गुणले आपण, 2 ने 4 ने आणि 8 ने. म्हणजे आपण भागाकार न करता भाग कसा द्यायचा हा आपण टॉपिक ह्या ठिकाणी शिकलेला आहोत. समज असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण या ठिकाणी इथंच थांबूया. भेटूया आपण पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.